आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे साहेब, काय बोलाल? जी जी भेट होते त्या संदर्भात काय बोलाल? मोठ्या प्रमाणात भेट होत आहे. नाही, भेट होणं हे काय म्हणजे काय हे काय ह्याचे भेट म्हणजे आता सीमा प्रश्न असल्यामुळे पवार साहेब आले. आता आमची जिल्ह्याच्या बाबतीतले बँकेचा विषय ते मल्टी स्टेटचा असल्यामुळे त्याची बैठक असल्यामुळे आलो. त्याच्यानंतर मच्छिंद्र देवस्थान गडाचा एक विषय होता, त्या बैठक असल्यामुळे आलो. बाकी दुसरा काहीच विषय नाही. आता बाकीचे दुसरे खासदार आलेत का? मीच आहे, कारण आमच्या बैठका इथं आल्यामुळे माझे पालकमंत्री इथले असल्यामुळं त्याच्यामुळे त्यांनी इथंच बैठका ठेवल्यामुळे ते आले. सीएम साहेबांकडे बैठकला म्हणून आलो. त्याच्यामुळे असं काही कुठं नाहीये. जी ते आमच्या कामात सर्व लोक आहेत, त्याच्यामुळे कुठेही काही नाही. ह्या चर्चेला काहीही तथ्य नाही. पृथ्वीराज चव्हाण बोलत आहे की यांचे जे खासदार आणि जे आमदार आहेत अस्वस्थ आहेत. एकनाथ शिंदे हे बघा, एकनाथ ते शिंदे त्या माजी संदर्भात मुख्यमंत्री तुतारी आहेत, ऑपरेशन होणार आहे. काँग्रेसचे महान नेते आहेत. त्यांनी का बोलले याच्यावर मी काय भाष्य करावं? माझ्यासारखा एकदम छोटा कार्यकर्ता आहे, एवढ्या महान नेत्यावर, महाविकास आघाडीतले ते एक नेते आहेत, त्यांनी का बोलले हे मला माहीत नाही. त्यांनी असं बोलायला पाहिजे होतं का नाही पाहिजे होतं हा विषय आता त्यांनी ठरवावा. पण मला असं वाटतं की आम्हाला नक्कीच वेदना होतात की अरे आम्ही महाविकास आघाडीत आहोत. तुम्हाला म्हणजे आता मी ह्याच्यावर बोलायसारखं मला खूप येईल, पण मी नाही बोलू शकत. मी छोटा कार्यकर्ता. शरद पवार काल अचानक भेट आलेली, काल भेटण्यासाठी आले, विधान भवन मध्ये आलेले. काय नेमकी ही भेट जी काय एकनाथ शिंदेची भेट होती ती ठरवून होती का? ठरवून कशी असेल? तुम्ही ही मिटिंगचा अजेंडा कधी निघला ते बघा. मिटिंगचा अजेंडा तो मागे निघलेला. मिटिंगच्या संदर्भात सीमा प्रश्नावरला जो विषय आहे, आपले जी काही बांधव बेळगाव आणि कर्नाटक, बेळगावच्या कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव साईडला जी काय आहे तिथला जो सीमा प्रश्न आहे, त्या महाराष्ट्रीयांना आपल्याकडे यायचं आहे, त्याविषयीची जी बैठक आहे त्या समितीचे सदस्य आदरणीय पवार साहेब आहेत. आणि बाकी मग सीएम म्हणून पुन्हा तिथले जी काही मंत्री असतील ते सर्वजण हे होते, आणि परत काही आमदार लगतचे तिथल्या, अशी एक संयुक्त बैठक होती. एवढाच विषय होता. त्याला मग भेटायला तुम्हाला असं इथं विधान भवनात कशाला येतील? कुठंतरी भेटतील ना. कोणा ती काय झालं तेव्हा अंधारात भेटतो तिथून कोण तिकडे आम्ही कुठं भेटू? जर आम्हाला तसं भेटायचं असलं तर आम्ही ओपन आहेत. आम्ही कशाला अंधाराची वाट बघू? आणि एवढं उघड येऊन असं कोणी करते का? एखाद्याला जर काही करायचं आहे तर उजेडात येऊन कशाला करेल? संजय राऊत बोलतात गद्दारांना भेटणं चांगलं नाही. आदरणीय ते नेते आहेत, एक महाविकास आघाडीतील एक घटक पक्षाचे आमच्या मोठा भाऊच आहेत ते, कारण त्यांचे खासदार जास्त होते, आमदार जास्त आहेत, त्याच्यामुळे ते आमच्यापेक्षा मोठेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासारख्याने आम्हाला सारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढंच वाटतंय की ते का बोलले ह्याचं दुःख नक्की झालं. त्याच्यामुळे त्यांना पवारसाहेबासारख्या माणसाला त्यांनी खूप ओळखतात, सगळ्या महाराष्ट्राला ओळखतात, म्हणून त्याच्यावर काय बोलावं असं मला नाही वाटतं. आपल्याला कुठली ऑफर आलेली काही असं? मला ऑफर आली नाही, येणार नाही, मला कुणी बोलणार नाही. कशाला बोलतील? मला बोलणारच नाही कोणी. आपल्या पक्षातल्या दुसऱ्या कुठल्या कुणालाच आली नाही, खासदार? एकालाही आली नाही. आमच्या 8च्या 8 खासदार आम्ही एकच आहोत आणि एकच राहू. हे तुम्ही हे वाक्य माझं पार कोरून ठेवा तुमच्या. तुम्हाला जसं वाटतंय तसं नाहीये. ऊसतोड कामगार आहे, त्यांना मारहाण झालेली आहे. काय बोला सर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये? नाही, आता ऊसतोड कामगाराच्या बाबतीत जी काय आहे ती मी आत्ताच बाहेर आलोय. मला सगळी माहिती घेऊ द्या, माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. शिवाजी खायसोबत मी धीरज बोलत, टॉप न्यूज मराठी मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.